नमस्कार, शोभाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बीटचा हलवा। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात। इथे मी एक बीट किसून घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे 2 कप, साजूक तूप, साखर आणि सुकामेवा। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। इथे मी कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे। आता आपण त्यात टाकून घेऊयात तूप। इथे मी साजूक तूप टाकते। इथे मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे। आता यात आपण किसलेलं बीट टाकूयात। आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात, परतून घेऊयात। मी याला छान असं परतून घेते। आपल्याला बीट 4 ते 5 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। इथे मी बीटला छान असं परतून घेते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी सुरुवातीला इथे 2 चमचे साजूक तूप टाकले, कारण जेव्हा बीटचा हलवा रेडी होईल तेव्हा आपण यात 1-1.5 चमचे अजून साजूक तूप टाकणार आहोत। तो सुरुवातीला तुम्ही 2 चमचे साजूक तूप टाका। इथे मी बीट परतून घेतलेलं आहे 5 मिनिटपर्यंत आणि ते पाणीही शोषलं गेलेलं आहे जे बीटचं होतं ते। आता आपण यात टाकणार आहोत दूध। इथे मी 2 कप दूध टाकलेलं आहे। आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता मी याला छान असं आता मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता इथे मी दूध टाकून घेतलेलं आहे हलव्यामध्ये आणि आता छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण याला। गॅस फुल ठेवलेला आहे मी इथे आणि याला छान असं जोपर्यंत आता दूध आटत नाही तोपर्यंत याला 5 ते 7 मिनिट आपण परतून घेणार आहोत अधूनमधून। तुम्ही बघू शकता मी याला परतून घेते अधूनमधून आणि छान आपल्याला हे असं जे दूध टाकलेलं आहे आपण हलव्यामध्ये याला आपण आटवून घेणार आहोत छान। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथे दूध आटून झालेलं आहे आणि गॅस मी कमी करून दिलेला आहे। अधूनमधून आपण परतत राहिलो आहे कारण ते खाली करपणार नाही याचंही आपल्याला लक्ष द्यावे। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे हलव्याला। इथे पूर्णपणे असं दूध आटून गेलेलं आहे। आता आपण यात टाकून घेणार आहोत साखर। चवीनुसार आपण इथे साखर टाकून घ्यायचे। जास्त गोड कमी तुमच्यावर तुम्हाला कसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि याला आपण छान असं मिक्स करून घेऊया। याला मी छान असं परतून घेते। आता आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, साखर टाकल्यानंतर त्याला परतत राहायचं आहे आणि साखरेचंही पाणी सुटतं, त्यामुळे तुम्ही याला छान असं परतून घेणार। इथे साखरेचं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। साखरेचं पाणी आटलं की मग आपण यात सुकामेवा टाकूया।
तुम्ही बघू शकता की साखरेचं पाणी आटून गेलेलं आहे. आता यात आपण टाकणार आहोत सुकामेवा. मी ते सुकामेवा टाकून घेते. इथे मी सुकामेवा टाकून घेतला आहे. याला आता छान असं मिक्स करून घेते. बीटचा हलवा हा इथे रेडी आहे. आता आपण त्यात टाकून घेणार आहोत साजूक तूप थोडं. सुरुवातीला 2 चमचे टाकले आणि आता 1.5 चमचे टाकते आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा बीटचा हलवा इथे रेडी आहे. आता यावर आपण सुकामेवा टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपला बीटचा हलवा रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.